कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए शोभा, बाई साहेब आलेत ना, आता तुझं काय काम येतं? चल जा बाहेर। चला जेवायला। जेवण नको, मला प्रेमाची भूक लागली। डॅडींनी तुम्हाला खाली बोलवलं, त्यांना खूप भूक लागली। चला लवकर खाली। अगं सगळ्या मूडची वाट लावून टाक। स्वतःच्या घरात काय काम करायची चोरी झाली बाबा। एवढ्या दिवसांनी आज शोभा मस्त तावडीत सापडली होती, पण हिला मध्ये काल मारायचं होतच। ही अशीच आहे ना, गुपचूप येत राहिली ना, वाट लागणार आहे आमची। काय हिच्या पैंजणाचा आवाज कसा नाही आला मला? हिच्या पैंजणाचा बंदोबस्त केलाच पाहिजे, हेच माझ्यासाठी फायद्याचं ठर। शाळेत हे सगळं रामायण आताच घडायचं होतं का? हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे ना 2 दिवस व्हायला गेले। आता एवढं महत्वाचं प्रोजेक्ट एका दिवसात कसं सबमिट करणार आहे मी? प्रोजेक्ट सादर करताना पालक सोबत असणं कंपल्सरी केले। आधी अक्का यायचे, आता कोण येणार माझ्यासोबत? बहिणीला विचारू का? पण ती येऊन तरी काय करेल? माझं प्रोजेक्टच पूर्ण नाही झालंय। भागू, काय झालं? कसलं टेन्शन आहे तुला? अगं मला उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय। आता कळालं का मला कसलं टेन्शन आलंय? उद्या दांडी मारू का? काही गरज नाही, मी आहे ना, मी तुझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे। बघू। आणि ठीक काय करायचंय? आणि हा, उद्या मी आणि सूर्या तुझ्यासोबत शाळेत येतोय। खरंच? पण दादा येऊन काय करणार? त्याला बोलायला नाही जमणार। म्हणून काय झालं? पालक म्हणून त्यालाही कळायला पाहिजे ना की भागू शाळेत काय काय करते, ते तिची किती ग्रोथ आहे, आणि काहीतरी वेगळं बघून त्यालाही बरं वाटेल। नवा अनुभव घेऊन तोही खुश होईल बघ। आणि तुम्हा दोघांना बघून मी। चल आता आपण प्रोजेक्ट पूर्ण करूयात। भागूच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने मला शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघता येतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।